एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी प्रल्हाद काकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली। उपसभापती पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी वैभव मोर्डे यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली। यावेळी सभापती कल्पना चुंभळे यांच्यासह संचालक शिवाजी चुंभळे, संपत सकाळे, चंद्रकांत निकम, जगदीश अपसुंदे, युवराज कोठुळे, तानाजी करंजकर, विनायक माळेकर, धनाजी पाटील, जगन्नाथ कटाळे, राजाराम धनवटे, भास्कर गावित, सविता तुंगार आणि संदीप पाटील उपस्थित होते। नवनिर्वाचित उपसभापती प्रल्हाद काकड यांनी सभापती व संचालक मंडळानं दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले। शेतकरी, व्यापारी तसेच बाजार समितीच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान काकड यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन करण्यात आलं। मी प्रल्हाद त्र्यंबक काकड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज उपसभापतीपदाची निवड होती। मला सर्व ज्येष्ठ गिरीश भाऊ महाजन असतील, शिवाजी आप्पा असतील, सपताना असतील, सर्वांनी आज मला खूप सगळ्या संचालकांनी खूप सहकार्य केलं आणि आज माझी बिनविरोध निवड केली। त्याबद्दल मी सगळ्या संचालकांचं मनापासून धन्यवाद मानतो। आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मार्केटमध्ये खूप कामं करायचे, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खूप काम करायचे। त्याला मी चेअरमन आणि सगळ्या संचालकांनी आम्हाला सहकार्य करून आम्हाला मार्केटमध्ये खूप सहकार्य करून कामं करायचे।